त्यातून जेवढे पेन्शन पीडित लोक आहेत त्यांनी आपण नाही आलं तरी आपल्या बरोबर आणि एक माणसाची 2 माणसं पाठवून द्यायची आणि ते आपण काय करू शाळेच्या त्या प्रमुखांच्याकडे जबाबदारी द्यायची. असं आपल्याला सर्वानुमते नेटवर्क करायचं आहे सर. आता थांबायचं नाही तरच आपला आकडा मला वाटतं आझाद मैदान आपल्याला अपुरं पडेल. असं एकच आपण आंदोलन करायचं. प्रत्येक वेळेला आंदोलन करून लोकांना कन्फ्युज करायचे. लोक आता कंटाळलेत आंदोलनाला. आपण बांधणी करून एकच आंदोलन असं करू की त्यासाठी नेटवर्क आपण तयार करायचं आहे. ते होणार याची गॅरंटी मला आहे. फक्त त्या शाळेवरती जबाबदारी दिली पाहिजे. तसं सर आम्ही इथं मॅडम इथं पूर्ण केलेलं आहे. प्रत्येक एचएम आता माझ्या तालुक्यामध्ये प्रत्येक एचएमना जबाबदारी आहे की त्यांनी त्यांची लोक भले तुम्हाला शाळा बंद करा अगर शाळा चालू ठेवा. शाळा चालू ठेवली तर तुमची संख्या 9 असेल तर 9 दुने 18 लोक तिकडे आली पाहिजेत. भले शाळा चालू बाहेरची लोक द्या काही करा असं आम्ही बंधन घातलंय. हेच बंधन महाराष्ट्रावर केलं तर मला वाटतं आझाद मैदान सुद्धा अशी अनेक आझाद मैदान आले तरी आपल्याला कमी पडणार आणि आपण टोंगात ही गाठ आपण बांधूनच नंतर आंदोलन ठरवायचं आहे. तोपर्यंत आंदोलनाची तारीख नाही ठरवायची आणि हे आपण प्रत्येकाने एकमेकाला कनेक्टिंग करून माझ्यापुरतं नाही माझा बांधव महाराष्ट्रात कोण आहे कुठं आहे त्याला फोन करून त्याचं कनेक्टिंग आपल्या टीमला देणं जिल्हाध्यक्षाला देणं तालुकाध्यक्षाला देणं या गोष्टी करायच्या. हा आता आमचे तालुका अध्यक्ष आहेत आपले सराणा माहिती तालुका अध्यक्ष आपले त्यांनी आजच मला सांगितले की येत्या सोमवारी संपूर्ण मुख्याध्यापकांची आम्ही मीटिंग घेतोय. आम्ही नेटवर्क बांधले पण पुन्हा मीटिंग घेऊन आम्ही चार्ज करायला हे सर आपण करायचं आणि सगळ्यांनी मिळून करायचं आहे. आणि एक मी पुन्हा सांगितलं की पैसे काढायला लोक आता तयार नाहीत. पाठीमागचे ड्रॉबॅक बघतात. त्याच्यापेक्षा प्रत्येकाने एक माणूस जर आणलं तर आपल्याला पैशाची गरज नाही फक्त माणसांची गरज आहे. ती माणसं उभा राहतील असं मला वाटतंय. नवीन अजून कोणाला बोलायचंय का? हा ठीक आहे बोला. किंवा जे आता शिक्षक कामावर आहे त्यांनी जे अध्यक्ष झाले त्यांनी एक ग्रुप तयार करावा त्यांचा आणि त्या ग्रुपने त्यांनी तिथे मीटिंग घ्यावी ऑनलाईन मध्ये तालुक्यावाईज की समजा आता देवरे सरांनी त्यांच्या परिसरामध्ये एक नवीन ग्रुप तयार करावा आणि त्या शिक्षकांची मीटिंग घेऊन नेहमी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आणि ज्या दिवशी आपल्या मोर्चा असेल किंवा आपलं जे काही या ठिकाणी आझाद मैदानावर असेल त्यावेळेसला त्यांना त्या ठिकाणी कशा पद्धतीने येतील हे व्यवस्थित त्यांना सांगावं लागेल. त्यांना पुन्हा जेव्हा पुन्हा आपण सांगणार तेव्हाच लोक जागृत होतील अन्यथा लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. सर प्रत्येक जिल्हाध्यक्षांचा एक ग्रुप होईल. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुकाध्यक्षांचा एक ग्रुप होईल. त्याला जिल्हाध्यक्ष कनेक्टिंग होतील आणि प्रत्येक तालुक्यामध्ये एक ग्रुप होईल त्याला जिल्हाध्यक्ष असं नेटवर्क आपण तयार करायचं आहे. आणि त्यावेळेला जिल्हाध्यक्षांच्याकडून तालुक्याला मेसेज जातील आणि त्या पद्धतीने आपलं नेटवर्क फास्ट होईल. सर जिल्हाध्यक्षांची कमिटी 4 दिवसात एक तयार होईल. 2 दिवसात लगेच शिरोडकर सरांनी नावं दिली की 2 दिवसात जिल्हाध्यक्षांची मीटिंग त्याला कनेक्टिंग संपूर्ण कमिटी होईल राज्याची आणि नंतर तालुक्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये एक नेट व्हॉट्सअप ग्रुप होईल. त्याला जिल्हाध्यक्षांनी ठराविक राज्याचे प्रतिनिधी जॉईंट होतील. असं सर आपण नेटवर्क करायचं आहे. सर अजून कोणाला बोलायचंय का नवीन? हा बोला. ऍड्रेस गेलेला अजून कोणाला बोलायचंय का? नेट ऑलरेडी तयार आहे पण ते वर्क होत नाही. आता ते तुम्हीच बघायचं करायचं आपण. सर 2 मिनिटं फक्त बोलू. सर आपले हे जे आता पदाधिकारी आपण नियुक्त केलेले आहे सगळ्या जिल्ह्याचे तर माझी एक विनंती आहे की एक असं केंद्रस्थान करून आपण आता हे तर ऑनलाईन मीटिंग झालेली आहे आपली सुट्टीच्या दिवशी रविवारी एक असं मीटिंग ठेवा. सगळे जिल्हाधिकारी आपण तिथं फिजिकली भेटू आणि एक आपलं म्हणजे पूर्ण दिवस आपण तिथं देऊ आणि तिथं आपण चर्चा करू तिथं फिजिकली. म्हणजे हे जितके आपण नियुक्त केलेले आहे सगळे आणि तिथं प्रत्येकाला कंपल्सरी येणं आवश्यक आहे. आपण रविवारचा दिवस ठेवू. जिल्हा पदाधिकारी मेळावा. हा अगदी बरोबर.
तिथं आपल्याला ड्राफ्ट ठरवता येईल काय आहे तो दिशा. हा दिशा ठरवता येईल. बरोबर आहे सर. फोनवरून आणि नेटवर्क वरून किंवा आपल्या गुगल मीटिंग वरून नाही होत. आपल्या सर्वसमावेशक चर्चा ही जिल्हा अध्यक्षांची होईल, त्यानंतर आपण ते करू शकतोय सर. बरोबर आहे अगदी मत तुमचं. हा थोडस म्हणजे आपण एखाद्या रविवारी आता या 8 दिवसात 15 दिवसात आपण थोडस करू तसं. एक माझी अशी विनंती आहे. बरोबर आहे. आणि त्यामुळे थोडस आपली आता वय झालेलं आहे, एक आउटिंग सुद्धा होऊन जाते, बाहेर फिरणं सुद्धा होऊन जाते आणि सगळ्यांशी भेट सुद्धा होऊन जाते सर. येस सर, येस. आणि एकत्र आल्यानंतर सर एकमेकाचे विचार आणि पुढचे प्लॅन समजतात. फक्त या गुगलवरून नाही. आपल्याला काय धोरणं ठरवायचे आहेत, कसे ठरवायचे आहेत, सर्वानुमते निर्णय घेऊन त्यातून नंतर तालुक्यात प्रत्येक ठिकाणी आपल्याला कव्हर करता येते. कव्हर करता येतं. तर एक फक्त पदाधिकाऱ्यांची आपल्याला मीटिंग घ्यायची आहे रविवारच्या दिवशी. बरोबर आहे सर. आपले अध्यक्ष जे आहे आणि त्यांना विनंती आहे माझी, सर नियोजन करा सर. आणि तिथं जे जेवायची काही व्यवस्था जी आहे ते हे सगळे जे आहे आम्ही सगळे मिळून करू सर. एकावर भार पडू देणार नाही. बरोबर. जे असेल कॉन्ट्रीब्युशन करून तिथं आम्ही सगळं करू. म्हणजे चहा पासून जेवणापर्यंतचा पूर्ण खर्च जो आहे तिथं कॉन्ट्री करू आणि तिथं आपण एक दिवस एक आपलं मीटिंग सुद्धा आणि आपलं एक गेट टुगेदर सुद्धा आणि आपलं विचार मंथन सुद्धा होईल तिथं. आणि पुढच्या दिशा ठरतील सर काय करायचं. दिशा ठरतील. हो हो सर एक मिनिट, पहिली मीटिंग माझ्याकडे ठेवली तरी चालेल. मी आमंत्रित करतो सर्वांना. लोणंदला येणं शक्य आहे का बघा. माझ्याकडे जागा सुद्धा आहे. कुठं सर, कुठं? लोणंद हे कुठे आहे, कोणत्या भाग विभागात येते सर? सातारा जिल्ह्यात आहे. सातारा जिल्हा. बरं. विचार करा, मला सांगा. गळ्यांना केंद्रस्थान होईल असं बघावं लागेल सर थोडस. सेंटर. पुण्यापासून 1.5 तास आहे. पुण्यापासून 1.5 तासावर आहे. चालेल ना सर. आता आपले अध्यक्ष महोदय ठरवतील त्याप्रमाणे. हॅलो, महाराष्ट्रातील मध्यवर्ती सेंटर मध्ये ठरवा. एकदम कुठेतरी एका साईडला घेतलं तर बाहेरच्या लोकांना यायला थोडं जास्त अंतर होतं. पुणे चालू आहे. पुणे चालू शकतं. पुणे अगदी अतिउत्तम आहे सर. तर आपल्याला नेटवर्क फास्ट करायचं आहे. रविवारच म्हणून चालणार नाही. कुठल्याही आधीमध्ये दिवस ठरवा असं मला म्हणायचं आहे. जर संडे पडतं आपण ठरवू. पुण्यासाठी आपण आग्रही राहू. हा, चालेल. पुणे प्रिफरेबल आहे. पुण्यामध्ये लोणावळा वगैरे बघूया आपण. आपल्या Yes, sir. पतपेढीचं बरोबर आहे सर, बरोबर. खूप मोठं जागा आहे आणि हॉल पण आहे आणि आपल्याला ते भेटून जाईल. सेकंडरी पतपेढीचं लोणावळा येथे आणि करता येईल. आहे सर. गोडसे सर वगैरे पुण्याची जबाबदारी घेतात सर. हो सर आता घेता येईल. पुण्यामध्ये घेता येईल. नाही तर माझी त्या मुंबईला घेतो, काळजी करू नका. आपल्याला महाजन साहेबांची भेट घ्यायचीच आहे. तर नाशिक मध्ये जर महाजन साहेबांची भेट होत असेल तर अशा ठिकाणी ठेवलं तरी चालेल सर. नाही, त्या दिवशी फक्त आपण विचारमंथन करू सर. भेटीसाठी जर केलं तर आपण कसं आहे, जर ते तिथं उपलब्ध असतील तर आपले पूर्ण राज्यातले जिल्हाध्यक्ष त्यांच्याकडे जर सर्व गेलो तर थोडस त्यांच्या कार्यालयावर होत असेल तर प्रयत्न करायला. सर एक मिनिट सर. बोला सर. हा बोला. सर एक मिनिट. मी संगमनेरहून बोलतोय सर. आमच्याकडे ओल्ड पेन्शनचे 3 ते 4 ग्रुप आहेत तालुक्यात. पण आपण जी संघटना तयार केली त्या संघटनेच्या नावातच ग्रुप पाहिजे, म्हणजे ते बरं होईल. काय होतं, दुसरे ग्रुप आहेत पण ते इनऍक्टिव्ह झालेले आहेत आणि ऍक्टिव्ह ग्रुप आता सध्या तुमचाच आहे. तर त्या ग्रुपच्या नावाने ग्रुप तयार झाला पाहिजे. अशा पद्धतीचे शिक्षक तुम्ही नेमले किंवा आम्हाला संधी दिली तर त्याचा फायदा होईल. कारण आम्ही पण काम करतोय पण ते ग्रुप दुसरेच आहेत. ते संगमनेरवरून बोलतोय मी. वाळे सर आहेत, डोंगरे सर आहेत, परंतु ते ग्रुप आहेत ना आपल्या संघटनेच्याच नावाचा ग्रुप पाहिजे. ते दुसरे नकोच. आता हॅलो सर, संगमनेर तालुका जरी तुम्ही सांगताय ना तर आपण संगमनेर तालुका हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये येतो. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बद्रीनाथ शिंदे आणि संजय पालवे हे शहर आणि ग्रामीण मध्ये अध्यक्ष म्हणून काम करताय.
तर तुम्ही बद्रीनाथ शिंदे आणि संजयजी पालवे ना यांना कॉन्टॅक्ट करा ना मग. डोंगरे सर आणि वाळे सर हे हॅलो डोंगरे सर आणि वाळे सर हे संगीताताई शिंदेच्या मागच्या संघटनेत काम करत होते. ते आपल्या संघटनेत असतात परंतु ते काही पदाधिकारी म्हणून काम करत नाही. तर आपल्याकडे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्यांचं माझं बोलणं पण झालं मागच्या आठवड्यामध्ये. त्यांना जर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट केलाय. चालेल म्हणजे ग्रुपच आपला या नावाने तयार करायचं तालुका संघटनेच्या नावाने एक स्वतंत्र ग्रुप द्या त्या तालुक्याला. बरोबर. प्रत्येक तालुक्यात व्हायला झाला पाहिजे अशी अपेक्षा आहे मला. चालेल. पालवे सर असतात सर प्रत्येक मिटिंगला. हो आंदोलन असतात तर कॉन्टॅक्ट करा पालवे सरांना. हो पालवे सर आहे, शिंदे सर आहेत, करतोय मी, बोलणं होतंय माझं. चालेल. फक्त ग्रुप आपल्या संघटनेच्या नावाचा पाहिजे. बरोबर सर बरोबर. अपेक्षा हो. ते दुसरे ग्रुप फार सरांचा मुद्दा आता मांडलेला खूप महत्वाचा आहे. कारण आपल्या महाराष्ट्र राज्य पेन्शनग्रस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना याच टायटलच्या माध्यमातून लोक एकत्र व्हावे अशी सरांची जी प्रामाणिक इच्छा आहे ती एकदम रास्त आहे. तर तसा प्रयत्न केलाच हवा. येस सर येस सर. त्यासाठी रजिस्ट्रेशन पण लवकर करा. होय सर. आता मला आपलं कुरिअर कालच भेटलंय. कुरिअर मध्ये बरेचसे पेपर आलेत, आता करून घेतो सर. ओके सर, थँक्यू. सर मीटिंग आता वर्किंग घेऊया. कोण ज्या बोलणार समाज आहे? आता बॅटरी संपली. एक 2च मिनिटात अध्यक्ष भाषण करतो आणि मग सर काही करते. अजून कोण बोलणार आहे का सर? नाही ना. महाराष्ट्राच्या पेन्शनग्रस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना या संघटनेचे कार्याध्यक्ष आदरणीय प्राध्यापक योगेश्वर निकम सर, आपले उपाध्यक्ष संपत कदम सर, सचिव आदरणीय देशमुख सर, सहसचिव सुनील कांबळे सर, त्याचप्रमाणे इंदोले सर, शेळके सर, गोडसे सर, नवनियुक्त राज्य संपर्क सदानंद आसव सर, सांगलीचे आपले जिल्हाध्यक्ष पिसाळ सर, डॉक्टर कल्याण वाघ सर, राज सर, बरेच सगळे आपलेच बंधू भगिनीनो. मीटिंग जवळजवळ आपली 2 तास चालली आणि 2 तास या मीटिंग मध्ये अगदी साधक बाधक चर्चा झाली आणि प्रत्येकाने आपण पोटतिडकीने एकच विषय मांडला की आपला जो भविष्य काळ आहे तो अगदी सुखाचा जायला पाहिजे आणि आपल्या कुटुंबासाठी सुद्धा आणि आपल्या भविष्यासाठी सुद्धा आपण एक जुटीनं आंदोलन केलं पाहिजे. आपली सुरुवातीपासूनच अशी नेहमीच भावना आहे, आम्ही सगळ्यांच्या बरोबर जमवून घ्यायला तयार आहोत. आम्हालाच असं नाही की फक्त आम्हीच नेतृत्व करावं किंवा आपली संघटना पुढवावी अशी आमची बिलकुल इच्छा नाहीये. आमचं असं प्रामाणिक मत आहे, सर्व महाराष्ट्रामध्ये जे पेन्शनग्रस्तांच्यासाठी जे लढतात, जे बंधू भगिनी काम करतात, ज्या संघटना काम करतात, त्या सगळ्यांनी एक खांद्याला खांदा लावून आपण आझाद मैदानामध्ये आंदोलन करूया. आम्ही जेव्हा हाक मारतोय आम्ही नेहमीच देशमुख सर, निकम सर, नेहमीच आपण असं करतो की आंदोलनापूर्वी आपण बऱ्याचदा आदरणीय संगीताताई शिंदेना फोन केलेत, इव्हन मी दत्ता पाटील, बाबा पाटील यांना सुद्धा फोन केलेत, पण फारसा प्रतिसाद मिळत नाहीये. पण तरी पण हे भविष्यातलं जे आंदोलन आहे त्या आंदोलनासाठी सगळ्यांना आपण नक्की आपण हाक मारू आणि आपली जी स्ट्रॅटेजी आहे बहिष्कार टाकायचा किंवा न टाकायचा याच्याबद्दल सुद्धा मतांतर झाली आता. आणि सरांनी असं सांगितलं की अजून सरांनी बहिष्कार आपण टाकल्यानं न टाकल्यानं फारसा फरक पडत नाही, पण जेव्हा इलेक्शन नंतर आपण त्यांच्याकडे जाऊ त्यावेळी ते म्हणतील आपल्याला तुम्ही तर आता बहिष्कार टाकला होता आणि आता तुम्ही कुठल्या का येताय आमच्याकडे, असा सुद्धा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. याच्यावरती सारासार मत जेव्हा आपली जिल्ह्याची मिटिंग आपण पुणे जिल्हाध्यक्षाची मिटिंग पुणे या ठिकाणी आपण जेव्हा करू, जे जिल्हाध्यक्ष म्हणा किंवा त्याचप्रमाणे त्या मिटिंगसाठी केवळ जिल्हाध्यक्ष नाही तर जे आपले कार्यकारिणीचे पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा जे बांधव जे ऍक्टिव्ह आहेत, जे सक्रिय त्यांना संघटनेसाठी सक्रिय काम करायचे आहेत, म्हणजे जे त्याच्यामध्ये तालुका अध्यक्ष असतील किंवा काही पदाधिकारी असतील किंवा जे पद नसतील तरी सुद्धा त्यांना जे ऍक्टिव्हली काम करायचं आहे अशा सर्वांना आपण त्या दिवशी आव्हान करू आणि पुणे या ठिकाणी आपण एक तारीख निश्चित लवकरच ठरवू आणि त्या ठिकाणी आपण सगळ्यांना एकत्रित बोलवून चर्चा करू. याच्यापूर्वी सुद्धा मला तोडणकर सरांनी सांगितलं होतं मागच्याच आठवड्यामध्ये सेंदूरला सर अशा पद्धतीने मिटिंगचं मी आयोजन करतो आणि तुम्ही सर्वजण तिकडे या. त्याचबरोबर आता दारुगोडे सरांनी पण सांगितलं लोणंदला या, मी सगळी तयारी करतो. पण जर मध्य जर काढला तर बऱ्यापैकी पुणे सगळ्यांना सोयीस्कर आहे, त्या पद्धतीने आपण पुण्यासाठी आपण अरेंज करूया. आंदोलनाबाबत देशमुख सरांचं सुरुवातीपासून मत आहे, जे शेवटचं होणार जे आंदोलन आहे ते लक्षवेधी झालं पाहिजे आणि त्याला एकच लक्षवेधी होण्याचा म्हणजे आता एकच आपल्या समोर
पर्याय दिसतोय ते म्हणजे आमरण उपोषण. आणि नक्कीच त्या दृष्टीने सुद्धा आपण जेव्हा आपली मिटिंग होईल, फिजिकली मिटिंग होईल, त्याच्यामध्ये आपण तेव्हा चर्चा करू आणि त्या आपण निर्णय घेऊ आणि त्या दिवशी आपण फार तर आपण तारीख सुद्धा डिक्लेअर करता येईल अशा पद्धतीने सुद्धा आपण नियोजन करू. त्यानंतर 28 तारखेला जे रक्षाबंधन आहे त्या दिवशी आपल्याला एक मुख्यमंत्र्यांना किंवा तिथं उपस्थित असणाऱ्या मंत्र्यांना राखी बांधण्याचा आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. त्याच्यासाठी महिला भगिनींनी फक्त तयारी करून ठेवा, मानसिकता करून ठेवा तुम्ही. कारण ते कशा पद्धतीने आंदोलन असावं, आंदोलन म्हणण्यापेक्षा कशा पद्धतीने कार्यक्रम असावा त्यासाठी आपल्या कार्यक्रमामध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर तुम्हाला तसं डायरेक्शन दिलं जाईल आणि त्या पद्धतीने आपण ते प्रेमात एक रक्षाबंधन आंदोलन आणि त्यांच्याकडून आपण एक ओवाळणीची पेन्शनची अपेक्षा त्यांच्याकडे करता येईल अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला एक कार्यक्रम तेव्हा आखायचा आहे. त्या दृष्टीने सुद्धा महिला भगिनींनी सतर्क राहा. काही आता माझ्या महिला भगिनींनी सांगितलं की धुळेसारखी परिस्थिती आहे. मी धुळे जिल्हाध्यक्षांना फोन केला, फोन उचलत नाहीयेत. कित्येक असे जिल्हाध्यक्ष अजून आपले फोन सुद्धा उचलत नाहीत. मी त्यांना अजूनही विनंती करतो, बांधवांनो फोन उचला आणि सांगा की मला सवड मिळत नाहीये, कृपा करून तुम्ही दुसऱ्यांना संधी द्या. आणि नक्कीच आपण ज्या पद्धतीने आज नवीन एक 5-6 निवडी केल्या आणि संघटनेमध्ये आता 10 हत्तीचं बळ संचारल्यासारखं झालंय, तीच परिस्थिती हे येणाऱ्या 8 दिवसामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि एक त्यानंतर त्या कालावधीमध्ये आपण निश्चित यशाप्रती पोहोचलो असेल असा मी तुम्हाला विश्वास देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. कांबळे सर आभार माना आता. हा ओके सर. महाराष्ट्र राज्य पेन्शनग्रस्त शिक्षक शिक्षकेतर संघटना या संघटनेचे अध्यक्ष आदरणीय विजयजी शिरोडकर सर, कार्याध्यक्ष योगेश्वरजी निकम सर, उपाध्यक्ष संपतराव कदम सर, महासचिव भास्करराव देशमुख सर, त्याचबरोबर शेळके सर, खजिनदार आणि आज या सांगली, सातारा, सोलापूर, पुणे या जिल्ह्यातून जे जिल्हाध्यक्ष निवडून आले किंवा ज्यांची आपण निवड केली या सर्वांचं सुरुवातीला स्वागत करतो. आणि अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे या 28 तारखेला रक्षाबंधनच्या दिवशी आपला आझाद मैदानावर एक महिलांचा मोठा असा कार्यक्रम, त्याला आपण आंदोलन सुद्धा म्हणता येईल अशा पद्धतीचं एक आंदोलन आपल्याला करायचं आहे. त्याचबरोबर कोल्हापूरच्या रणभूमीवर आपल्या संघटनेचं एक राज्य व्यापी मेळावा सुद्धा आपल्याला आयोजित करायचा आहे. लवकरच ते अध्यक्ष तुम्हाला सांगतील. या मिटिंगला आपण सर्वजण आपापली चांगल्या पद्धतीची मतं मांडली. त्याचबरोबर बऱ्याच जुनी पेन्शनचे काम करणाऱ्या संघटना आज या 15-16 वर्षांमध्ये हळूहळू बंद झालेले आहेत. ते सुद्धा आजच्या मीटिंग मध्ये काही जणांनी व्यक्त केलं आणि एक खऱ्या अर्थानं बिन राजकारणी आणि कुठल्याही आमदारकीचा खासदारकीचं स्वप्न कधीही पडणार नाही अशी लोक ज्या वेळेला 3 वर्षाच्या पूर्वी एकत्रित आली आणि त्यावेळेला ही संघटना निर्माण झाली, या संघटनेच्या कामाचं जर पावती म्हणाल तर आज आपल्याकडे अतिशय चांगले आपल्याकडे शिलेदार आपल्याकडे जेवण होत आहे त्या संघटनेमध्ये. आणि अध्यक्षाने सांगितल्याप्रमाणे आपल्याला हत्तीचं बळ मिळते. यातून जे पुढे एवढंच दिसतंय की आपल्याला येणाऱ्या आमरण उपोषणामध्ये जर आपण खरं त्यामध्ये जर उतरलो आणि आपल्या राज्यातनं जोर लावला आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे आमरण उपोषण बसायचं आणि जुनी पेन्शनचा GR घेऊनच उठायचं, या पद्धतीनं जर आपण ठरवून आजपासून जर ठरवलं तर निश्चित येणाऱ्या नागपूरच्या अधिवेशनात